आपण आता जे उभे आहोत हा डिंबा कालवा आहे. इथे आरवी जवळ आहेत. आपण पाहतोय हे संपूर्ण अस्तरीकरण निखळलेलं आहे. पाण्याची गळती अधिक प्रमाणामध्ये होते. कालवे होऊन अनेक वर्ष झाले. पाठीमागं जलसेतू आहे, तिथून सुद्धा पाणी गळतंय. त्याच्या पाठीमागे अस्तरीकरणाचं काम झालेलं आहे. आता जलसंपदा विभागाचं काम म्हणजे आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था आहे. जलसंपदा विभागाकडे पैसे नाहीत असं गोंडस कारण सांगितलं जातं. हा जीर्ण झालेला कालवा आहे. कधी हा कालवा फुटू शकतो. अनेक ठिकाणी कालव्यातून पाण्याची गळती होऊन बाकीच्या जमिनी शारपड झालेल्या आहेत. लोकांचं मोठं नुकसान होतं आहे. आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी बांधव आहेत. मनसेचे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत. अहो काय सांगलात, आपण कालवा पाहतोय, दुर्दशा अतिशय वाईट आहे. कालव्याचं जे अस्तरीकरण झालं होतं त्याला अनेक वर्ष झालेले. ज्यावेळेस कालव्याचं बांधकाम झालं त्यावेळेस झाले, त्यानंतर त्याच्यावर कुठलंच काम झालं नाही. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी कालव्याची गळती होते आणि शेतकऱ्यांच्या कालव्यालगत ज्या जमिनी असतात त्या क्षारयुक्त होतात, त्यात कुठलंही पीक घेता येत नाही आणि प्रचंड शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते. म्हणून आम्ही जलसंपदा विभागाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर जे लिकेजेस आहेत ते काढून घ्यावेत, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर करावं लागेल आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल. आता जलसंपदा विभागाने काही ठिकाणी अस्तरीकरण केलेलं आहे, असं ते पॅच केलेलं आहे. आता हे सगळे पॅच होताना म्हणजे पुढे पाठ आणि मागे सपाट, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत जेव्हा अस्तरीकरण होईल तेव्हा मागचं पुन्हा निखळलेलं असेल. एकसारखं अस्तरीकरण होणं अपेक्षित आहे. हो, वन टाईम सगळं काम झालं पाहिजे, नाहीतर पुढचं काम होतपर्यंत मागचं परत कॅनॉलला ते अस्तरीकरण फुटून जातं आणि परत लिकेजेस होतात. त्यामुळे एकदाच संपूर्ण कालव्याचं अस्तरीकरण जर झालं तर त्याचा निश्चित लिकेज होणार नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, ही आमची अपेक्षा आहे. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणतात आता मी निवडून आलेले आहे, आम्ही निवडून आलेलो आहे, एकही काम शिल्लक राहणार नाही. ते निवडून येऊन 1 वर्ष झालं. आमदार साहेबांना देखील आमची विनंती आहे, पाटबंधारे विभागामार्फत हे काम लवकरात लवकर तालुक्यातील जेवढे काही कॅनॉल्स असतील ते सर्व जिथं जिथं गळती होते, मध्यंतरी आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि जर अशा वेळेस जर कॅनॉलची गळती वाढली तर त्यावेळेस जे पाणी येतं कॅनॉलला ते बंद केलं जातं आणि शेतकऱ्यांची पिकं देखील जळून जातात. ही कामं लवकरच होऊन जाणे अपेक्षित आहे, परंतु लवकरात लवकर आमदारांनी देखील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून, प्रथम नागरिक म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, कारण जुन्नर तालुका हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे आणि इथं शेतकरीच मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं शेतकऱ्यांकडं प्राधान्याने लक्ष देऊन हा प्रश्न त्यांनी त्वरित सोडवला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. प्रमोद भाऊ, तुम्ही काय सांगाल? आता इथे पाण्याची गळती खालच्या बाजूला थोडी आहे, परंतु त्याचं अस्तरीकरण पूर्णपणे निखळलेलं आहे. जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष होते, अतिशय दुर्लक्ष आहे. मी या संदर्भात आपले कार्यकारी अभियंता ज्ञानोर साहेब यांच्याबरोबर बोललो काल. का म्हटलं, शेतकरी जे अनिलजी गावडे आहेत किंवा हे नितीनजी डोंगरे आहेत, अनेक शेतकऱ्यांचे मला 8 दिवसापासून फोन येतात का आम्ही आरवी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या जलसंपदा विभागाला नारायणगाव शाखेला पत्र दिलेलं आहे, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेतली नाही. त्यामुळं दखल घेतली नाही म्हणजे काय होणं अपेक्षित आहे? ज्यावेळेला आरवी ग्रामपंचायतनी प्रशासक सरपंच आहेत त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं होतं, त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन सर्वे करणं गरजेचं होतं. हे अस्तरीकरण उखडलेलं आहे. या ठिकाणी हे नितीनजी डोंगरे त्यांच्या शेतात लिकेज आहे, त्या ठिकाणी त्यांनी येऊन सर्वे करून पाटाचा फ्लो कमी करायला पाहिजे होता आणि ते कुठं लिकेज आहे ते त्या ठिकाणी बघून ते लिकेज काढणं अत्यंत आभाळ फाटलंय, सगळीकडेच कालवा लिकेज आहे. नाही, पण शेतकऱ्यांची कंप्लेंट आहे ना. काही ठिकाणी आता डिंब्यापासून तर आपल्या येडगाव धरणापर्यंत प्रचंड कालवा लिकेज आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली असेल किंवा नसेल, पण ह्या प्रत्यक्ष लेखी तक्रार केलेली नाही शेतकऱ्यांनी. त्याची दखल घेतली पाहिजे होती. तुम्ही टाइमपासवरही नाही आता शेतकऱ्यांना, असं नाही ना. संबंधित शाखा अभियंता अधिकारी काही झोपा काढतात का? त्यांची जबाबदारी नाही का? त्या ठिकाणी जर आरवी ग्रामपंचायतने पत्र दिलेलं होतं, त्या ठिकाणी तात्काळ त्या आरवी ग्रामपंचायतच्या सरपंचाला घेतलं पाहिजे होतं, सदस्यांना घेतलं पाहिजे होतं, कुठं तुमची तक्रार आहे ते बघितलं पाहिजे नव्हतं. या ठिकाणी आम्हाला यायची गरजच भासली नसती. शेतकरी संघटना आता आक्रमकपणे भूमिका घ्यावं लागेल आम्हाला. या ठिकाणी जर अशी दुरावस्था असेल आणि हे जर इथं नुसतं भरावा आहे मातीचा, काँक्रिटीकरण उखडलेले आहे पूर्ण, आणि ते जर बोगदा पडला तर इथं हजारो एकर शेती पाण्याखाली जाईल. आणि इथं रस्ता आहे, पिंपळगावला जाणारा रस्ता आहे, आणि त्या रस्त्यावर जर पाणी गेलं तर अपघात मोठ्या प्रमाणात होईल. ते लेखी पत्रात त्यांनी नमूद पण केलेलं आहे सरपंचांनी त्यावेळेला. या ठिकाणी बरेचसे शेतकरी उपस्थित. आता इथं बाजूला जलसेतू आहे, तो देखील गळतोय, तो सुद्धा डॅमेज होऊ शकतो, पडू शकतो.
काय कसं पाहता तुम्ही? नाही ते शेतूचं देखील जलसंपदा विभागाने तात्काळ दखल घेतली पाहिजे. मी आदरणीय शिवजन्मभूमीचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे साहेब यांना विनंती करतो, दादा तुम्ही एकदा तरी डिंब्यापासून आता तुम्ही तुमच्याकडं पूर्ण जबाबदारी आहे पुणे जिल्ह्याची. कशाची? त्यांना पक्षाचा विषय नाही तर तालुक्याचे जुन्नरचे आमदार आहेत मग जुन्नरचे आमदार आहे ना, तुम्ही डिंबे कालवा पूर्ण सर्वे करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही ना कुठं निधी द्यायचा असेल त्या ठिकाणी दादा 100% देतील. परंतु शरददादांना विनंती करतो या आरवी या ठिकाणी यावं आणि बघावं. इथं हायस्कूलची मुलं जातात ते आमचे पिंपळगावचे माझं गाव आहे पिंपळगाव आणि त्या गावामधून जी मुलं येतात पायी येतात, ह्या चढावरून चढतात इथून जातात ते. आणि जरी अचानक इथं जर खसला पूल तर विद्यार्थ्यांना धोका निर्माण होईल. कॅनॉल खसला आणि तो पूल पण आहे, तो पूल पण खसला, त्या पूल बादा गळतोय त्या ठिकाणी. खाली जाऊन वाणी साहेब तुम्ही बघा एकदा, तिथं पाईप लावून पाणी गटारात काढून दिलेलं आहे. असं जर तिथं 2 मिनटं थांबलं तर आंघोळ होती, असं पाणी गळतंय. आमदार शरद सोनवणे यांनी जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर शेतकरी संघटनेची भूमिका काय राहील? नाही शरददादांना मी सांगतो निश्चितपणे तुम्ही निधी द्यावा, या ठिकाणी सर्वे करावा. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी जुन्नर तालुका प्रतिनिधी या नात्याने सांगतो. नाहीतर आम्हाला या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करावं लागेल. आम्ही काय म्हणजे कोणत्या दबावाखाली येत नाही. दादांचं काम चांगले शरददादांनी किंवा आपले शिवजन्मभूमीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोलजी कोले साहेब ते शिवजन्मभूमीचेच सुपुत्र आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे खासदार साहेबांनी. नुसती तुम्ही एकदम मस्त बोलता, शेतकऱ्यांची बाजू घेता, याचा आम्हाला आदर आहे. परंतु तुम्ही त्या ठिकाणी खासदार साहेबांनी देखील या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे ना. हे तुमच्या हातात आहे सर्व. तुम्ही जर आवाज दिला तर आखी यंत्रणा देईन खासदार साहेबांनी. अमोलजी कोले साहेबांना मी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतंय. दुर्लक्ष आता इलेक्शन झालेली आहे, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे ना. आता सगळे इलेक्शन उरकत आलेले आहेत. परंतु तुम्ही ना थोडंसं लक्ष घालून ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत ना. आज अनेक संकटांना तोंड द्यावं लागते. आज पाण्याचा विषय जर तुम्ही मोठ्या फ्लोनी पाणी सोडताय आणि माझी एवढी विनंती आता मी तात्काळ ही मागणी करतो की साहेब आहेत पाटबंधारे विभागाचे नारायणगाव शाखेचे वैष्णव साहेब आहेत, त्यांना विनंती करतो हा फ्लो तात्काळ बंद करा. त्याची म्हणजे तात्काळ वरतून पाणी फ्लो जर कमी केला तर खाली पाणी पोहोचणार नाही. मग नाही. तुम्ही लिकेज काढा, पहिलं लिकेज काढा, त्याचं पाणी कमी करा आणि मग फुल आता पाणी बंद केल्याशिवाय तर लिकेज पण नाही मग काढणार. पाणी बंद करा ना. आता पाणी जर बंद केलं तर खाली पाणी जाणार नाही. मग 2 दिवसात ते लिकेज काढू शकतात. एका दुपारी ताट येईन. डिंबे डावा कालवा आहे ना बंद करा आणि ती लिकेज काढा. शेतकऱ्यांची मागणी आहे, आर्वी ग्रामपंचायतची मागणी आहे. आता सरपंचांनी लोकप्रतिनिधी आहे आर्वीचा, त्यांनी जर पत्र दिलेलं आहे तुम्हाला, त्या पत्राच्या आधारे तुम्हाला ते पत्र दिलेलं आहे 26/2 किती तारखेला दिलेलं आहे पत्र. तर ते पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्राची दखल घेऊन तुम्ही तात्काळ आहे ना हे पाणी बंद करा. 26/2/24 का 26/2/26? तर मी असं का म्हणतो, तर आज 26 तारीख आहे, असं हरकत नाही. आता तुम्ही काय सांगाल? पाण्याची गळती होते, शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, तर तुमची मागणी काय आहे? आरवी गावाच्या जास्त हाईटने हा पाट गेलेला आहे आणि हा जो पाट जिथं गळती होते त्या ठिकाणी मेन आरवी पिंपळगावचा रोड आहे आणि त्याची गळती जास्त प्रमाणात व्हायला लागली आणि हा कच्चा बांधारा आहे आणि आतलं अस्थिरीकरण पूर्णपणे खराब झालेलं आहे. म्हणजे तो कधी इथं अपघात होऊ शकतो, वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते आणि हा रस्ता असल्यामुळे इथे शाळकरी मुलं सुद्धा ह्याच रस्त्याने ये जा करत असतात. त्याच्यामुळं अतिशय धोकादायक असं इथे ठिकाण झालेले आहे. तरी या पाटबंधारे खात्याने यावर लक्ष देऊन इथं कारवाई करणे गरजेचं आहे. हा डिंभा कालवा जो आहे त्याचं अस्तरीकरण निखळलेलं आहे, मातीतला कालवा आहे, खूप वर्ष झालेलं आहे. हा कालवा कधीही ढासळू शकतो. जर कालवा फुटला तर बाजूची शेतीचं मोठं नुकसान होऊ शकतं. जलसंपदा विभागाने काय करता येईल याची उपाययोजना करणं अपेक्षित आहे. आपल्यासोबत जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता आहेत. तुम्ही काय सांगाल? तर शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकलेला आहे. जलसंपदा विभागातील हा किलोमीटर 48 आहे. बॉक्स कलवर्टपासून जो हा पूर्ण कॅनॉल आहे, जो हा बँक वर्कमध्ये म्हणजे मातीकामामध्ये मातीकाम करून त्याच्यावर लाईनिंग केलेलं आहे. या कालव्याला 30-35 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि 35 वर्षामध्ये झाडं वगैरे वाढल्यामुळं ते कालव्याचं अस्तरीकरण पूर्ण निघालेलं आहे. हे मान्य आहे आम्हाला.
आणि परंतु हे 2 वर्षापासून आम्ही सर्वे करून या बॉक्स कलवर्टपासून तर जो माळवाडीवरचा पूल आहे आरवी ते आरवी फाटा या दरम्यानचं पूर्ण RCC लाईनिंग आम्ही हे 600 मीटरचं RCC लाईनिंग पकडलेलं आहे. आवर्तन चालू असल्यामुळं आम्हाला काम करता येत नाही. आवर्तन बंद झाल्यानंतर वरिष्ठांना शेतकऱ्यांच्या समस्या हे तीव्रपणे आम्ही सांगून लेखी तक्रार पुन्हा एकदा मांडून म्हणजे यांच्याकडनं परत लेखी तक्रार घेऊन आणि आमचा पण रिपोर्ट देऊन हे करणं गरजेचं आहे. कारण पूर्ण बँक वर्कमध्ये कॅनॉल असल्यामुळं इथं म्हणजे सगळं कॅनॉल वरच्या बाजूला आहे, शेती खालच्या बाजूला आहे. काही झालं तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे हे पकडलेलं असल्यामुळं एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर हे RCC लाईनिंग त्वरित करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठांना लगेच सांगण्यात येईल. हा जो डिंबा कालवा आहे धरणापासून तर येडगावपर्यंत आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कालव्याचं अंतर साधारण किती किलोमीटर आहे? जुन्नर तालुक्यामध्ये गणपेर डाव्यापासून चालू होतं म्हणजे कळंबपासून जो चालू होतो 41,160 ते 54,560 असा एकंदरीत 14 पॉईंट समथिंग 15 किलोमीटरच्या आसपास कॅनॉल आहे. त्यातलं आपण गणपेर डाबा ते बेलवटेमाळा गुंजळवाडी ह्या परिसरातलं बहुतेक जिथं जिथं बँक वर्कमध्ये कॅनॉल आहे त्याचं पूर्ण लाईनिंग केलेलं आहे. परंतु आवर्तन शेतकऱ्यांची पाण्याची समस्या फक्त आवर्तन चालू करणं गरजेचं असल्यामुळं आवर्तन चालू झालेलं आहे. आवर्तन चालू झाल्यामुळं कालव्याचं पुढचं काम रखडलेलं असल्यामुळं आवर्तन जेव्हा बंद होईल त्यावेळी त्वरित कामाची सुरुवात विभागामार्फत करण्यात येईल आणि याबाबत वरिष्ठांना आम्ही याबाबत विनंती करू लवकरात डिंबा डावा कालवा जो आहे तो या ठिकाणी त्याचं अस्तरीकरण निघालेलं आहे आणि हा कालवा पूर्णपणे मातीचा असल्यामुळे कुठलीही दुर्घटना कधीही होऊ शकते. आता या कालव्याचं अस्तरीकरण केलं जाणार आहे. सध्या पाणी सुरू असल्यामुळं ती अडचण आहे असं ते सांगतायत. आता प्रत्यक्षात जेव्हा होईल तेव्हा होईल. या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपण सुद्धा थोडंसं लक्ष घाला. कालवा उंचीवर आहे, दोन्ही बाजूनी जमिनी आहे. जर कालवा फुटला जे पाणी सुरू असताना तर जमिनीचं नुकसान होऊ शकतं. ह्या जो आपला जलसेतू आहे तिथून विद्यार्थ्यांची ये जा असते. जर तो जलसेतू तुटला तर मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. जलसंपदा विभाग, लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये दक्ष राहतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आर्वी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.